संकष्टी चतुर्थी चंद्रोदय मराठी कथा प्राचीन काळी भद्रवती नावाच्या नगरीत सुमंत नावाचा एक ब्राह्मण पत्नी दीक्षा आणि मुलगा सुव्रत यांच्यासह राहत होता. सुव्रत हा परमभक्त आणि धर्मपरायण होता. तो नेहमी गणपतीची पूजा करत असे आणि संकष्टी चतुर्थीचे कठोर व्रत करत असे. सुव्रतवर आलेले संकट. एके दिवशी सुव्रत जंगलातून जात असताना काही सैनिकांनी त्याला पकडले. त्यांनी त्याच्यावर राजाच्या खजिन्यातील मौल्यवान रत्न चोरण्याचा आरोप ठेवला आणि राजासमोर नेले. राजाने कोणतीही चौकशी न करता त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती आणि सुव्रत उपवासावर होता. गणपतीची कृपा. संध्याकाळी कारागृहात असतानाही सुव्रतने चंद्र उगवण्याची वाट पाहिली. चंद्रदर्शन झाल्यावर त्याने गणपतीची मनोभावे प्रार्थना केली आणि आपल्या संकटातून मुक्त होण्याची याचना केली. त्याच रात्री गणपतीने राजाच्या स्वप्नात येऊन सांगितले, सुव्रत निर्दोष आहे, त्याला सोडा, अन्यथा संपूर्ण राजवंशाचा नाश होईल. संकटातून मुक्तता. राजा घाबरून सकाळी सुव्रतला कारागृहातून सोडवतो आणि त्याची मनःपूर्वक क्षमा मागतो. गणपतीच्या कृपेने सुव्रत केवळ मृत्युदंडापासूनच वाचला नाही, तर त्याला भरपूर धन, प्रतिष्ठा आणि सुख, समृद्धी प्राप्त झाली. कथेमधून शिकवण. संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि चंद्रदर्शन केल्याने संकटे टळतात. गणपतीची उपासना केल्यास भक्तांचे रक्षण होते. निर्दोष माणसावर संकट आले तरी भगवंत त्याची सुटका करतात. म्हणूनच संकष्टी चतुर्थीला उपास करून चंद्रदर्शन करणे आणि गणपतीची मनोभावे प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते.